कास पठारपासून हार्डली 5 ते 6 किलोमीटर असलेलं जे कास पठार जे वर्ल्ड हेरिटेज आहे, तिथून हे कृषी पर्यटन केंद्र फक्त 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सातारा जिल्हा, तालुका मेढा, जावळी ना? जावळी तालुका, जिल्हा सातारा. आज आपण आलो आहोत सह्याद्री ॲग्रो टुरिझम सेंटरला व्हिजिट करायला, भेट द्यायला. तर आपल्यासोबत आहेत सर. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. सर, तुमची थोडक्यात ओळख करा. माझं नाव सूर्यकांत पवार, सह्याद्रीनगर, तालुका जावळी, जिल्हा सातारा. छान. आणि हे कृषी पर्यटन केंद्र आपण किती वर्षांपासून सुरू केलं? गेली 4 वर्ष आम्ही हे कृषी पर्यटन केंद्र चालू केलेलं आहे. आणि सर, आपल्या आजूबाजूला आणखी दुसरे कुठले टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत का? इथं हे जे गाव आहे सह्याद्रीनगर, हे सह्याद्रीच्या उंच डोंगर माथ्यावर वसलेलं आहे. आजूबाजूला आपण बघाल खूप सारं नॅचरल डोंगराच्या सिनरी आहे कुशीत असल्यासारखं हे गाव आहे. आणि पवनचक्क्या आहेत आणि इथं नॅचरल खूप सारे प्राणी, पशु, पक्षी यांचं आहे. आणि इथं बाजूलाच आपल्या जागतिक वर्ल्ड हेरिटेज साईट कास पठार, बामणोली, स्कुबासाठी प्रसिद्ध असणारे मुनावळे, वजराई वॉटरफॉल, एकयू वॉटरफॉल, असे भरपूर अशी इथं पर्यटन स्थळ आपल्याला टुरिस्ट साईट आहेत. मग आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांना आपण ह्या वेगवेगळ्या साइट्स वरती फिरवता का? त्यांना ते दाखवतात का? हा, आम्ही त्यांना इथं आल्यानंतर आमच्या इथं जर त्यांनी डिमांड केली तर त्यांना वाहनाची सोय करून आम्ही हे सगळे स्पॉट फिरवून घेऊन येतो. चालेल. तर आता पुढे आपण पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा दिल्या त्या प्रत्यक्षात जाऊन बघूयात. चालेल, चला पुढे जाऊया. इथूनच एंट्री घेऊया ना? हा, एंट्री इथून घेतली. हा असं डायनिंग एरिया आहे ना? हा, डायनिंग एरिया. पर्यटकांना बसण्याची सोय केली जाते, इथे जेवणाची सोय केली जाते आणि पलीकडेच आपण बघू शकता की किचन ही आहे. आणि जर आपण आजूबाजूचा परिसर बघितला तर बघा किती छान सगळीकडे डोंगर दऱ्यात आणि अगदी डोंगराच्या कुशीत हे कृषी पर्यटन केंद्र आहे. सर, एकूण क्षेत्र किती आहे? आपलं एकूण क्षेत्र इथं साधारणतः 1.5 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये आपण फार्मिंग साठी साधारणतः 1 एकर क्षेत्र आम्ही वापरलेलं आहे. आणि बाकीचं अर्ध्यावरती आपण हे सगळे वेगवेगळ्या सुविधा फॅसिलिटी दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी याचा वापर करतो, डान्स वगैरे करण्यासाठी. इथे पर्यटकांसाठी राहण्याची सोय आहे आणि हा एक छोटासा स्टेज आहे जिथे वेगवेगळे कार्यक्रम होतात, ऍक्टिव्हिटी होतात आणि आउटडोर गेम्स पण घेऊ शकता इथे मोकळ्या जागेमध्ये. राईट? ती खालची आपलीच जागा आहे ना? हा, त्याच्यामध्ये आम्ही एक ओपन शॉवर लावलेला आहे. हे खाली आपल्याला दिसतंय ते. आणि ते समोरचं झाड कुठलं आहे? ते उंबराचं झाड आहे. त्याच्यामध्ये निवांत आपण गप्पा मारायला झाडाखाली छानपैकी पारावरती बसू शकता. आणि तिथं ओपन आपण रेन डान्स केलेला आहे खाली. आणि ही पर्णकुटी आहे, इथेही बसण्याची सोय आहे. पर्यटकांना तुम्ही शिवार फेरी वगैरे करायला नेता? हा, नेतो. इथं आमच्या इथं जंगल बाजूला आहे, त्यांना जंगल सफारी आम्ही करतो संध्याकाळी. मग सेफ्टी काय जंगलातून घेऊन जाताना? सेफ्टीसाठी आम्ही स्वतः बरोबर थांबतो. तुम्ही स्वतः बरोबर थांबताय. इथे एकूण किती रूम आहेत? इथं आपल्या 4 रूम आहेत. 4 रूम आहेत. आणि आपण एक रूम आतमध्ये जाऊन बघूया. आमच्याकडे जाता येताना आमदार साहेब येतात, खासदार साहेब येतात किंवा मुख्यमंत्र्यांची लोक. काल मध्ये मुख्यमंत्री साहेबांचे वडील आले, त्यांना थांबवलं आम्ही. त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला, त्यांना चहा सरबत दिला. परत काल परवा 2 दिवसापूर्वी पिक्चरचे ते हिरो धर्मवीर मधलं, हो पिक्चर मधले ते काय निकम साहेब धर्मवीर पिक्चर त्यांनी केला. मी पहिल्यांदा ओळखलंच नाही. मी म्हणलं तुम्हाला कुठेतरी बघितलंय. नंतर ते म्हणले पिक्चर वगैरे बघता का तुम्ही? तर हो म्हणलं पिक्चर बघते. ते आले, त्यांचं स्वागत केलं. चांगलं स्वागत, सत्कार, आदरातिथ्य करताय म्हणजे. हो, स्पेशियस आहे रूम. हो, 4 लोकांची कॅपॅसिटी का सर इथे? हा, 4 लोक राहतात.
हा, आणि जर फॅमिली मोठी असेल तर खाली बेड ही हा, लावू बेड शकतात. लावून देतो. अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि समोर. पाण्याची आणि इलेक्ट्रिसिटीची सोय आहे सर? हा हा, गिझर आपण बसवलेत, हा. गरम पाणी. गरम पाण्याची सोय आहे. हो हो, येस. कमोड टॉयलेट, लाईट, गरम पाण्याची सोय आणि छान स्पेशियस रूम आहे. अशा टोटल किती रूम आहेत आपल्याकडे? 5 रूम आहेत. 5 रूम आहेत. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी थोडी जागा आहे. इथे व्हेजिटेबल्स लावलेत ना? हा, इथं आता वांगी आहेत, टोमॅटो, म्हणजे आता उन्हाळ्यामुळे थोडस. ते पवन चक्की आहेत ना? हा, किती जवळ आहेत. तिथे भाजीपाला लावलेला आहे वेगवेगळ्या. त्या भाज्या आम्ही स्ट्रॉबेरीची शेती वापरतो. आहे कुठे? ती पलीकडे आपली पलीकडे. ओके. शेततळ आपण आणि हेच बघितलं. पर्यटकांना ह्याच भाज्या आपण भाज्या करून देतो. वाढता. ओके. इथं पाव. आपण पर्यटकांसाठी किती दिवसाची ट्रिप इथे ऑर्गनाईज करतोय? साधारणतः आपण 1 दिवस 2 दिवस अशी ट्रिप ऑर्गनाईज करतो. जर एखादा कस्टमर मला म्हटला की मला आठवडाभर राहायचं निवांत इथे, तर राहू शकतो? राहू शकतो, काही तशी अडचण सोय नाही. करू हो शकतो हो, आपण. म्हणजे कस्टमाइज्ड आहे आपल्या ट्रिपचं. कस्टमाइज. आणि जेवणाचं कसं आहे? व्हेज, नॉनव्हेज दोन्ही जेवण ऑप्शन आहे? व्हेज नॉनव्हेज, आणि आम्ही घरगुती पद्धतीचं जेवण देतो. ओके. आमचे जे इथले लोकलच्या मावशी किंवा हे असतात त्यांच्या पद्धतीने आम्ही हॉटेलचं कोणतंही नाही. आमचे शेतातले जे काही आहे ते व्हेज मध्ये, आणि गावरान कोंबडी, गावरान अंडी, असे जे शहरामध्ये मिळत नाही असे पदार्थ आम्ही देतो या ठिकाणी. अरे वा. आणि जे आपल्याकडे पर्यटक येतात त्यांना तुम्ही बैलगाडीची राईड वगैरे इथं काय आहे हा, का? बैलगाडीची राईड, पुन्हा इथं आम्ही आमच्या परिसरात जे लोकल हे वापरतात अशा गाड्या वगैरे, त्यांचं आम्ही त्यांना त्याचाही राईड वापर वगैरे करता. देतो. आणि एका दिवसाचं पॅकेज किती किंमत द्यावी लागते आपल्याला? साधारणतः आम्ही 1,000चं एक पॅकेज देतो 1 दिवसात. त्याच्यामध्ये आम्ही जेवण, राहणे, चहा, नाश्ता असं सर्व सुविधा आम्ही त्याच्यामध्ये एका व्यक्तीला 1,000 रुपयामध्ये सर्व आणि लहान देतो. मुलांसाठी काही लहान डिस्काउंट? मुलांसाठी आम्ही साधारणतः 600 रुपयामध्ये हेच पॅकेज लहान मुलांसाठी देतो. छान. आणि 10 वर्षाच्या आत असतील तर आम्ही पूर्ण त्यांचं फ्री ऑफ कॉस्ट करतो. फ्री ऑफ कॉस्ट 10च्या खाली. ओके. हे शेततळ आहे. शेततळ्याची कॅपॅसिटी किती आहे? साधारणतः 50 बाय 50 फूट असं हे शेततळ आहे. याच्यामध्ये आम्ही कटला, रावस आणि सुपरनिस या जातीचे मासे सोडलेले आहेत. सोडलेले आहेत. हा. मासे आहेत म्हणजे इथे? आहेत, हे काय दिसतंय समोर. ओके. हं. बरोबर. तुम्ही पाहू शकता. स्ट्रॉबेरीच्या म्हणजे आताही शेतामध्ये पण त्याच्यामध्ये, जाऊया आपण. हा, त्याच्यामध्ये आपण आताही पाहू शकतो वरती येत आहेत हो मासे. हो हो. हे जे आपल्याला समोर दिसतंय हे स्ट्रॉबेरीचं शेत आहे. तर मग तुम्ही पर्यटकांना हे स्ट्रॉबेरी तोडायला वगैरे देता का? हा, तोडून स्वतः त्यांना आम्ही तोडायला आणि खायला सुद्धा मनसोक्त देतो. आणि मग ते काही जे काही अरे वा. विकत घेऊन जातील त्याचे आम्ही पैसे ओके, ग्रेट. म्हणजे त्यांना ऍक्च्युअल फार्म फार्म एक्सपिरियन्स तुम्ही एक्सपिरियन्स देतात. देतो आम्ही. छान. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हाला आणि खूप छान सविस्तर माहिती तुमच्या कृषी पर्यटन केंद्राबद्दल दिली. त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे. थँक्यू. या ठिकाणी तुम्ही आलात आणि आमची ह्या ॲग्रो टुरिझमची माहिती घेऊन आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हा व्हिडिओ जे लोक पाहतात आहेत, जे प्रेक्षक पाहतात आहेत, त्यांना आवर्जून सांगू इच्छिते की बघा किती छान परिसर आहे सगळा. एकदा आवर्जून अवश्य या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या. धन्यवाद.